भारतानं चौथ्यांदा हॉकीचा आशिया कप जिंकलेला आहे। अंतिम सामन्यामध्ये दक्षिण कोरियाला 4-1 हरवून इतिहास रचलेला आहे। भारतानं हॉकी आशिया कप 2025 जिंकलाय। भारतानं दक्षिण कोरियाला 4-1 हरवून हॉकी आशिया कपचं विजेतेपद जिंकलेलं आहे। भारतानं आशिया कप ट्रॉफी जिंकण्याची ही चौथी वेळ आहे। या विजयासह भारत पुढच्या वर्षाच्या विश्वचषकासाठी पात्र ठरलाय। स्पेनच्या कार्लोस अल्कराजनं अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे। अंतिम सामन्यामध्ये अल्कराजनं इटलीच्या यानिक सिन्नेरचा 4 सेटमध्ये पराभव केलेला आहे। अल्कराजचं वर्षातलं दुसरं आणि करिअरमधलं 6वं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे। दुबईमध्ये मंगळवारपासून आशिया कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे। भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, UAE, ओमान आणि हाँगकाँग या 8 देशांमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे। यंदा आशिया कप T20 फॉर्मॅटमध्ये रंगणार आहे। 28 सप्टेंबरला आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे। आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ कसून सराव करतोय। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वामधील टीम इंडियाचे सदस्य या स्पर्धेसाठी मैदानामध्ये घाम गाळतायत। भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला UAEशी होणार आहे। श्रेयस अय्यरची भारत अ क्रिकेट या संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे। ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध होणाऱ्या 4 दिवसांच्या सामन्यासाठी श्रेयसची कर्णधारपदी वर्णी लागली आहे। या निवडीद्वारे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या वेस्ट इंडिज विरोधातल्या कसोटी मालिकेसाठी त्याचा विचार होणार असल्याचे संकेत निवड समितीने दिले। महिला कॅरेबियन T20 लीगच्या 4थ्या पर्वाला सुरुवात झाली आहे। यंदा या स्पर्धेमध्ये भारतीय महिला क्रिकेटर खेळताना दिसणार आहेत। प्रियंका पाटील, शिखा पांडे आणि सलोनी डोंगरे या 3 भारतीय क्रिकेटपटू यामध्ये सहभागी झाल्यात। प्रियंका पाटील बार्बाडोस रॉयल्सचं प्रतिनिधित्व करणार आहे, तर शिखा पांडे आणि सलोनी डोंगरे ट्रिनबागो या नाईट रायडर्सकडून खेळतील। तसंच 17 सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे। दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय मालिकेमध्ये इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याचं स्वप्न अखेर भंगलेलं आहे। अखेरच्या एकदिवसीय सामन्यामध्ये इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेवर 342 धावांनी विजय मिळवलाय। इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेसमोर 415 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं। मात्र या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आफ्रिकेनं केवळ 72 धावांपर्यंतच मजल मारली। इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरनं 4 गडी बाद करत आफ्रिकेला रोखलं। दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या माध्यमातून फिल्म स्टडी सर्कल हा उपक्रम राबवला जाणार आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली आहे। चित्रपट बघणारा प्रेक्षक वर्ग निर्माण व्हावा, तसंच गाजलेले जुने चित्रपट पाहता यावेत यासाठी हा उपक्रम आखलेला आहे। बिग बी अमिताभ बच्चन यांनी मराठी भाषेसंदर्भात फेसबुक पोस्ट केलेली आहे। कुणीतरी मला सांगितलं की तुला मराठी येत नाही आणि तू इतक्या वर्षांपासून मुंबईमध्ये राहतो, हे खरं आहे। मी मराठी शिकण्याचा प्रयत्न करेन, असं पोस्टमध्ये अमिताभ यांनी म्हटलेलं आहे। गेटवे ते JNPA जलमार्गावर ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू होण्याचा आता मार्ग मोकळा झालेला आहे। त्या संदर्भातला निर्णय JNPAने घेतलेला आहे। त्यानुसार 2 ई-वॉटर टॅक्सी सज्ज झाल्या असून 22 सप्टेंबर पासून या टॅक्सी गेटवे ते JNPA दरम्यान धावणार आहे। त्यातून प्रवास करण्यासाठी 1 तास किंवा त्याहीपेक्षा कमी वेळ हा लागू शकतो। म्हाडाच्या 149 दुकानांच्या लॉटरीला 16 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज करणं, कागदपत्र अपलोड करणं, अनामत रक्कम ऑनलाईन भरणं या प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। सिडकोच्या बेलापूर ते पेंढर दरम्यानच्या मेट्रो सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। 6 सप्टेंबरला या सेवेनं 1 कोटी प्रवाशांचा टप्पा ओलांडलाय। प्रवासी संख्येचा हा विक्रमी टप्पा 2 वर्षात गाठला गेलाय। दिवाळी आणि छठपूजेसाठी मध्य रेल्वेकडून 944 आरक्षित आणि अनारक्षित विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत। मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर या विभागांमधून कोल्हापूर, सावंतवाडीसह दक्षिण आणि उत्तर भारतामधील विविध शहरांमध्ये या गाड्या सोडल्या जाणार आहेत। कृषी विभागामधील कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन कामांसाठी लॅपटॉपची मागणी केलेली होती। यावेळी 13,000 कर्मचाऱ्यांना लॅपटॉप्स दिले जातील अशी घोषणा करण्यात आली होती। मात्र प्रत्यक्षामध्ये लॅपटॉप ऐवजी टॅब दिले जात असल्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले।
खराब हवामानामुळे उरण मुंबई जलवाहतूक बंद करण्यात आली आहे। वादळी वारे, मुसळधार पावसाचा मारा यामुळे सागरी वाहतुकीला फटका बसलाय। गेटवे ते एलिफंटा, JNPA, मोरा भाऊचा धक्का या मार्गावरील सागरी प्रवासी वाहतूक बंद आहे। यंदा पहिल्यांदाच मुंबईमधील पीओपी गणेश मूर्तींचं विसर्जन झाल्यानंतर त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट आणि पुनर्वापर करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतलेला आहे। या पार्श्वभूमीवर पालिकेकडे विसर्जित झालेल्या 11 दिवसांमधील गणेश मूर्तींचं तब्बल 1982 मेट्रिक टन वजनाचे पीओपी संकलित करण्यात आले। मुंबईकरांनी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांना पसंती दिली आहे। मुंबई महानगरपालिकेने शहर आणि उपनगरांमध्ये 290 कृत्रिम तलावांची व्यवस्था केली होती। या पार्श्वभूमीवर सजग मुंबईकरांनी घरगुती गणरायाचं विसर्जन कृत्रिम तलावांमध्येच केलं। 1.5 लाखांहून अधिक मूर्तींचं विसर्जन या कृत्रिम तलावात झालेलं आहे। लाडक्या बाप्पाचं विसर्जन पार पडलंय। मुंबईमध्ये यंदा एकूण 1,97,114 गणेश मूर्तींचं विसर्जन झालं। गिरगाव चौपाटी आणि इतर नैसर्गिक स्थळं तसंच कृत्रिम तलावांमध्ये हे गणपती विसर्जित करण्यात आले। कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये चोरट्यांनी गर्दीचा फायदा उचलत तब्बल 100 मोबाईल्सवर डल्ला मारलेला आहे। तसंच मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचं 15 तोळे सोनं सुद्धा लंपास केलंय। कोल्हापुरामध्ये तब्बल 23 तास गणेश विसर्जन मिरवणूक चालली आणि यावेळी चोरट्यांनी त्याचा फायदा घेतला। उल्हासनगरमध्ये अनेक वाहनं दुकानांची तोडफोड करून महिलेवर तलवारीनं हल्ला करण्यात आलेला होता। पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या आरोपींची त्याच परिसरातून धिंड काढली। तसंच यापुढे कुणीही अशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई होईल असा इशारा सुद्धा दिलाय। नाशिकमधील चांदवडच्या राहुल घाटामध्ये भीषण अपघात झाला। घाटामध्ये क्रेन उलटल्याची माहिती समोर आली आहे। अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। एकेरी मार्गाने वाहतूक सुरू होती। ठाण्यामध्ये रेल्वे ट्रॅकखाली लोखंडी गर्डरमध्ये एक व्यक्ती अडकली होती। ट्रॅकवरून चालताना ट्रेन येत असल्यामुळे बाजूला होताना पाय घसरून ती व्यक्ती पडलेली आहे। यामध्ये त्या व्यक्तीच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे। अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या व्यक्तीला गर्डरमधून बाहेर काढले आहे। विरारच्या डोंगरपाडा येथे 40 वर्ष जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळलेला आहे। या दुर्घटनेमध्ये 3 जण गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। 40 वर्ष जुन्या असलेल्या या इमारतीमध्ये तब्बल 17 कुटुंब राहत होती। वसईमधील कृष्णा टाउनशिप परिसरामध्ये गटारावरील स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे। सुदैवाने जीवितहानी टळली आहे। मराठवाड्याला गणपती बाप्पा पावलेला आहे। मराठवाड्यामधील बहुतांश धरणं ही तुडुंब भरली आहेत। त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटलाय। तसंच जायकवाडी, मांजरा आणि पेनगंगा हे प्रकल्प सुद्धा तुडुंब भरले। परभणीच्या धारणगाव परिसरामध्ये दुधनाधरी नदी ही ओलांडताना तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे। आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं तरुणाचा शोध घेतला जातोय। वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलेला आहे। विसर्जनादरम्यान अरुणावती नदीमध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक तरुण वाहून गेलाय। प्रशासनानं वाहून गेलेल्या तरुणाचा शोध घेतला जातोय। मृत्युंजय राजू राठोड असं या तरुणाचं नाव आहे। विरारच्या मारंबळपाडा परिसरामध्ये विसर्जनासाठी गेलेले तिघे वाहून गेलेले होते। रोरो सेवेमुळे तिघांचा जीव वाचवण्यात यश आलंय। गुजरातमधील अनेक शहरांमध्ये पुरानं कहर केलेला आहे। हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये सुद्धा भूस्खलनामुळे अनेक रस्ते बंद झालेले आहेत। गुजरातच्या आरवलीमध्ये मुसळधार पाऊस पडलाय। पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली आहे। तसंच आसपासच्या परिसरातील भागातील नदी नाल्यांना पूर आलाय। धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय। गुजरातमधील अनेक भागांमध्ये पुरानं थैमान घातलंय। साबरकांठा इथे जनावरं चरायला गेलेली 9 लोक नदीमध्ये अडकल्याची घटना घडली। एनडीआरएफच्या पथकानं
मदत कार्य करत 9 जणांना वाचवलेलं आहे. गुजरातच्या भावनगरमध्ये नदीच्या प्रवाहामध्ये कार अडकली होती. अथक प्रयत्नांनी कारमधील दोघांना वाचवण्यात यश आलं. गावकऱ्यांनी शर्थीच्या प्रयत्नांनी हे बचाव कार्य केलं. गुजरातमधील बनासकांठा इथे बनास नदीला पूर आलाय. या पुराच्या प्रवाहामध्ये अडकलेल्या तरुणाला वाचवण्यात आलंय. एसडीआरएफच्या पथकानं हे मदत कार्य राबवलं आणि त्याचा व्हिडिओ आता समोर आलाय. हरियाणाच्या बहादुरगडमध्ये मुसळधार पाऊस झालाय. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय. वाहनांच्या ठिकाणी सुद्धा पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे शेकडो गाड्या पाण्यामध्ये बुडाल्या. वाशिममध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे. 17 डीजे चालकांवर प्रत्येकी 15 ते 20 हजारांचा दंड आकारण्यात आलेला आहे. मिरवणुकीपूर्वीच गणेश मंडळांना डीजे वापरू नये असा सल्ला दिलेला होता, मात्र तरी सुद्धा त्यांनी याचं उल्लंघन केलंय. कर्जतमध्ये बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग लागली आहे. या आगीमध्ये बँक ऑफ इंडियाच्या शाखेचा एक भाग जळून गेलाय. बँकेमधील साहित्याचं मोठं नुकसान झालंय. अग्निशमन दलानं आग विझवलेली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळते. दहिसरमधील 22 मजली इमारतीमध्ये भीषण आग लागलेली होती. एसआरए बिल्डिंगला ही आग लागली. अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. बीड जिल्हा कारागृह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेलं आहे. जिल्हा कारागृहात विनापरवाना झाडांची कत्तल करण्यात आली. मोठ्या झाडांची कत्तल केल्या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली आहे. झारखंडमध्ये सुरक्षा दलाच्या जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झालेली आहे. चकमकीमध्ये 10 लाखांचं बक्षीस असलेला नक्षलवादी अमित हांसदा हा ठार झालाय. सारंडा जंगलामध्ये ही चकमक झाली आहे. चंद्रपूर शहरालगत पडोली चौकामध्ये पोलिसांनी 298 ग्रॅम ड्रग जप्त केलेला आहे. कारवाईमध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आली असून 30 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे. जालन्यामध्ये गायींची कत्तल करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या मुख्य आरोपीसह 2 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. व्हिडिओ टाकल्या प्रकरणामध्ये हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या होत्या. आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबचा दौरा करणार आहेत. 9 सप्टेंबरला मोदी पंजाबच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यामध्ये मोदी पूरग्रस्त भागांचा आढावा घेणार आहेत. झारखंडचे मंत्री इरफान अन्सारी यांनी वादग्रस्त विधान केले. अन्सारी यांनी भाजपची कब्र खोदण्याची भाषा केली आहे. भाजपची कब्र खोदून ठेवेन, जनतेच्या उपचारांपेक्षा भाजपचे उपचार जास्त करू असं अन्सारी यांनी म्हटलंय. छत्तीसगडमध्ये बलरामपूरमध्ये हनुमान मंदिराच्या ध्वजासोबत छेडछाड करण्यात आली आहे. हनुमान मंदिराच्या ध्वजावर अन्य धर्माचा झेंडा लावण्यात आलेला आहे. या घटनेमुळे 2 समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व सत्ताधाऱ्यांवर टीका केलेली आहे. मागील सरकारांनी यूपीला देशातील सर्वात मोठं गरीब राज्य बनवल्याचं योगी म्हणाले. तसंच भाजप सरकारमध्ये राज्य दंगलमुक्त आणि माफियामुक्त आहे असा दावा सुद्धा योगींनी केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्ष सक्रिय झाला आहे. मिशन 2027 साठी बसपानं मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. मायावती यांनी लखनौमध्ये प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत निवडणुकीवर चर्चा केली आहे. दिल्लीमध्ये भाजप खासदारांची कार्यशाळा पार पडणार आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीआधी ही कार्यशाळा घेतली जाणार आहे. या कार्यशाळेमध्ये जीएसटी मधील बदलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला जाणार आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 12 सप्टेंबरला मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. कोल्हापुरात शिक्षक बँकेच्या सभेमध्ये गोंधळ उडालेला आहे.
विरोधकांनी सत्ताधाऱ्यांकडून योग्य उत्तरं दिली जात नसल्याचा आरोप करत सभात्याग केला. तसंच विरोधकांनी शिवराळ भाषेचा वापर केल्याचंही विरोधकांनी म्हटलंय. परभणीच्या जिंतूरमध्ये विनोद आडे यांनी आमरण उपोषण सुरू केले. बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यात यावा या मागणीसाठी त्यांनी हे उपोषण सुरू केलेलं आहे. मागणी पूर्ण न झाल्यास 17 सप्टेंबरला तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. बीडच्या मांजरसुभा परिसरामध्ये मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने आले. ओबीसी कार्यकर्त्यांकडून वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणेमुळे परिसरामध्ये काही काळ तणाव पसरला होता.